नमस्कार मित्रांनो, आपल्याला एखाद्या स्त्रीची आठवण, एखाद्या विशिष्ट व्यक्तीची आठवण आपल्याला सतत येऊ लागते. मित्रांनो, आठवण आपल्याला त्याच व्यक्तींची येत असते जी व्यक्ती आपल्या आयुष्यात नसते. त्या व्यक्तीची आपल्याला आठवण कायम येत असते. त्या व्यक्तीसोबत घालवलेले काही सुखद क्षण आपल्याला आठवत असतात किंवा आपल्या डोक्यात, आपल्या मेंदूतून असे विचार निघतात किंवा कल्पनाशक्ती आपल्या मनामध्ये अशी जागृत होते की ती व्यक्ती आपल्यासोबत असती तर आपण आज हे केलं असतं किंवा आणखी काही गोष्टी आणखी सुखद झाल्या असत्या, अशी आपल्या मनातून कल्पनाशक्ती निघत असते. म्हणून त्या व्यक्तीची आपल्याला आठवण सतत येऊ लागते. पण मित्रांनो, वास्तव मात्र वेगळं असतं. मेंदू हा आपल्या शरीरात असा भाग आहे की त्याला हार मानायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मेंदू आपल्याला त्या व्यक्तीच्या अशा कल्पनाशक्तीत अशा रमवतो की त्या व्यक्तीची आपल्याला आठवण सतत येऊ लागते. आपल्याला हे मान्यच होत नाही की त्या व्यक्तीनं असं का केलं. हे झालं एक कारण, हे वैज्ञानिक कारण. तर मित्रांनो, आणखी आता पाहूया दुसरं कारण. मित्रांनो, मानसशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो, मित्रांनो बघा, दोन मनं जुळलेली असतात पण काही कारणावास्तव ती एकमेकांपासून लांब झालेली असतात. पण मात्र मित्रांनो, जर आत्म्याचं आत्म्याशी कनेक्शन असेल तर मात्र त्या व्यक्तीची आठवण आपल्याला तेव्हा येते जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला अगदी मनापासून आपली आठवण काढते. ती पॉझिटिव्ह वाईब्सने तुम्हाला आठवत असेल तर त्या व्यक्तीची अचानक तुम्हाला आठवण येते. म्हणजे तुमच्या डोक्यात त्या व्यक्तीचा विचार जरी नसला तरी त्या व्यक्तीची येणारी सतत आठवण तुम्हाला हेच सांगते की ती व्यक्ती तुम्हाला खरंच मिस करत आहे. मित्रांनो, किंवा अचानक त्या व्यक्तीच्या रिलेटेड अशी काहीतरी गोष्ट दिसणे की त्या व्यक्तीचे विचार तुमच्या मनात एवढे तीव्रतेने येतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.